आज आपण आलो आहोत नमस्कार आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या काठी वसलेले हरिपूर या गावी. हरिपूर गावचे सुपुत्र अनिकेत पाटील यांच्या केळीच्या बागेवर. तर आज हे साधारण 7.5 ते 8 महिन्याची केळी आहे. तर हा प्लॉट बघत असताना आपण आज ह्या प्लॉटमध्ये आल्यानंतर समाधानकारक वाटतं. पण हे प्रगतशील शेतकरी अनिकेत दादा पाटील यांनी सुरुवातीच्या काळात अथक परिश्रमातून आणि केळीला सुरुवातीच्या काळात अनंत अडचणी आल्या होत्या. तर त्या संदर्भात आपण एकदा अनिकेत दादांशी बोलूया की त्यांना काय काय अडचणी आल्या होत्या आणि आज 8 महिन्यानंतर त्यांना हा दिसणारा प्लॉट किती समाधानकारक आहे हे आपण जाणून घेऊया त्यांच्याच ह्याच्यातून. तर बघू शकताय आपण हा साधारण प्लॉट कसा आहे. हॅलो नमस्कार. हां नमस्कार अनिकेत दादा. नमस्कार दादा. मी अनिकेत चंद्रकांत कदम पाटील, राहणार हरिपूर. ज्यावेळी आम्ही लागण केली सुरुवातीला त्यावेळी आम्ही तणनाशक तीन ते 4 वेळा आम्ही तणनाशक मारून घेतलं आणि भांगरण्याचा खर्च आम्हाला येऊ नये म्हणून. तर त्यामुळं आमची जमीन पूर्ण कठीण झाली. त्यात खड्डा काढायचं जरी म्हटलं पदळीनं तरी ते त्रासच होतं. आम्ही लागण करून घेतली त्यावेळी आम्हाला हे दादा गाठ पडले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मॅग्ना रायझा आणि मॅग्ना वॉरी हे आम्हाला त्यांनी सांगितलं. आम्हाला सुरुवातीला त्यांनी त्याचा डेमो दिला. आम्ही 5 झाडावर त्यांचा डेमो घेतला. त्या झाडांना सोडल्यावर आम्हाला 5 दिवसातच त्याला चांगला फरक आला. हा म्हणजे अनिकेतराव आता तुमचं कृष्णा आणि कोयना नदी ज्या कृष्णा आणि वारणा नदी ज्या ह्याच्यात आहेत दरवर्षी तुमच्या ह्याच्यात नदी येते. हो, त्याच्यामुळे जमीन एकदम कडक झाली होती आणि सुरुवातीच्या रोपं लावल्यानंतर वाढ होत नव्हती त्या पट्टीत. म्हणजे तुम्ही त्यावेळेला माझा पहिला व्हिडिओ ज्या वेळेला आपण केला त्यावेळेला खुरपही जात नव्हतं, रूट झोन वाढत नव्हता. जमीन पाण्यानं 2दा बुडल्यामुळं कठीण झाली आणि 2-3दा तणनाशकाचा पण वापर जास्त झाला. आम्ही पहिला केळी लावायची आधी. त्यानंतर ह्यांचं मी ॲप्लिकेशन वापरल्यावर अशी कंडिशन झाली की हातानं खड्डा काढायला एकदम लोण्यासारखी माती, बरोबर एकदम क्वालिटी लोण्यासारखी माती. मी 2-2 वीज हातानं खड्डा काढला. त्या ॲप्लिकेशन वापरल्यावर इतकी जमिनीची सुपीकता चांगली झाली आणि एकदम क्वालिटी हे झाल्यावर क्षाराचं जे प्रमाण होतं, कारण की आमच्या इथं पाणी नदीचं गटरीचं येतं. गटरीचं पाणी आल्यामुळे काय होतं, थोडं क्षाराचं प्रमाण पांढरेपणा वाढला होता. तो पूर्णपणे नाहीसा झाला. तुम्हाला इथं बघितलं असं लक्षात येईल. मी 3दा ॲप्लिकेशन हा वापरलेला आहे. कुठंही पांढरे आणि आज मुळाचे प्रमाण नाही आहे. माती जर बघितली तुम्ही तर एकदम लुसलुशीत आणि लोण्यासारखी. आज हे पूर्ण रूट झोन ॲक्टिव्ह आहे. आणि हे वापरल्यानंतर म्हणजे साधारण तुम्ही बरेच वर्षापासून कृष्णा आणि ह्याच्या काठावर असल्यामुळे केळीचं क्षेत्र आहे, तुम्ही कंटिन्यू केळी करता. ह्या वर्षी